गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण लेक्चर नंबर 2 मध्ये इक्वेशन हा चॅप्टर बघणार आहोत. त्यातला आपला क्वेश्चन 1 आणि क्वेश्चन 2 हा पूर्ण सॉल्व्ह झालेला आहे. त्यानंतर आपण क्वेश्चन 3 बघणार आहोत. क्वेश्चन 3 बघण्याच्या आधी आपण क्वेश्चन काय आहेत ते बघू. काय म्हटलंय, गिवन बिलो आर सम इक्वेशन्स अँड द व्हॅल्यूज ऑफ द व्हेरिएबल आर धीज व्हॅल्यूज द सोल्युशन टू दोज इक्वेशन. आता काय सांगितलंय त्यांनी, अशा व्हॅल्यूज दिलेल्या आहेत की ह्या ज्या व्हॅल्यू आहेत y इज इक्वल टू 3, n इज इक्वल टू 10, x इज इक्वल टू 6, m इज इक्वल टू 7, ह्या इक्वेशनचे हे सोल्युशन्स आहेत. करेक्ट. मग आता मला त्यांना सांगायचं आहे की ते येस आहे और नो आहे, म्हणजे ते इक्वेशन्स एक करेक्ट दिले, त्यांनी जे व्हेरिएबल्स काढले ते त्याचं जे आन्सर आहे ते बरोबर आहे की चुकीचं आहे. बरोबर. मग मी आता डायरेक्ट सॉल्व्ह करू शकते का, येस नो लिहू शकते का नाही, मला ते आधी त्यांना प्रूफ पण द्यावं लागेल ना की कसं सॉल्व्ह केलंय. मग सगळ्यात पहिले जर आपण इक्वेशन फर्स्ट बघितलं तर काय आहे, y मायनस 3 इज इक्वल टू 11. करेक्ट. हे इक्वेशन आहे आपल्याकडे, y मायनस 3 इज इक्वल टू 11. मग आपण आता कसं सॉल्व्ह करतो, y मायनस असेल इक्वेशन मध्ये तर काय करतो, प्लस -3 प्लस 3. आता ह्या व्हेरिएबल बरोबर जी संख्या आहे तीच मी काय करणार, इकडे सेम जे इथं मी केलं ऑपरेशन सेम तिकडे तेच ऑपरेशन करणार. करेक्ट. म्हणजे काय आलं, 11 प्लस 3. म्हणजे इथे प्लस 3 ऍड केला, इथे प्लस 3 केला, इथे काय होता -3. मग मी काय केलं, इथे प्लस 3 केला आणि इथे प्लस 3 केला. मग आता मला सांगा, -3 प्लस 3 0 इज इक्वल टू 11 प्लस 3 11 12 13 14. y is equal to 40. This is the equation. मग हे बरोबर आहे की चूक आहे, हे काय आहे, चूक. म्हणजे नो, दिस इज नॉट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. ओके. देअरफॉर 9 इज इक्वल टू 10. आहे का हे सोल्युशन? हो आहे. 17 इज इक्वल टू 9 प्लस 7. 9 इज इक्वल टू 10. आलं माझं, 9 इज इक्वल टू 10. करेक्ट. दिस इज द सोल्युशन ऑफ इक्वेशन. यस. आता थर्ड बघितलं आपण. थर्ड काय म्हटलंय, 30 इज इक्वल टू 5x. आता हे इक्वेशन कसं आहे, हे मायनस मध्ये होतं, हे प्लस मध्ये होतं, हे कशामध्ये, मल्टिप्लिकेशन. 5 हा x ला काय झाला आहे, मल्टिप्लाय. ह्या व्हेरिएबलला हा व्हेरिएबल काय होता, मायनस फॉर्म मध्ये सबस्ट्रॅक्शन मध्ये. ह्या व्हेरिएबल मध्ये हा काय होता, प्लस फॉर्म मध्ये ऍडिशन मध्ये. हा व्हेरिएबल ह्या फॉर्मला काय असणार आहे, मल्टिप्लिकेशन. 5x ज्या वेळेला कुठलंही चिन्ह नसतं आणि शेजारी शेजारी जर संख्या आलेली असेल कुठल्या व्हेरिएबलचे, तो मल्टिप्लाय असतो. काय असतो, मल्टिप्लाय. मग आता जर आतापर्यंत आपण शिकलोय, जिथे मल्टिप्लिकेशन असेल तिथे मी काय करणार, पुढचं ऑपरेशन डिवायडेशन. म्हणजेच काय आलं, 13 डिवाइड बाय 5 इज इक्वल टू 5x डिवाइड बाय 5. समजलं इथपर्यंत? काय केलं मी, इथे 5x होता, मग मला काय करावं लागेल, ज्या व्हेरिएबल सोबत जी संख्या असेल त्याच संख्येला काय करावं लागेल, मला डिवाइड. मग मी काय केलं, 5x डिवाइड बाय 5 आणि 30 डिवाइड बाय 5. म्हणजे आता मला इथपर्यंत समजलं. आता मी काय करणार, 5 म्हणजे 5 5 म्हणजे 5. म्हणजे इथे काय राहिला, फक्त x. आणि इथे काय राहिला, 5 म्हणजे 5 5 6 जा 30. म्हणजे इथे काय राहिला, 6. कसा राहिला, 6 डिवाइड बाय 1 म्हणजेच 6. कुठल्याही संख्येच्या खाली 1 आलं म्हणजे ती संख्या ॲज इट इज असते. म्हणजे काय, x इज इक्वल टू 6. बघा बरं, हे आपल्या इक्वेशनचं सोल्युशन आहे का? हो आहे. x इज इक्वल टू 6. येस, दिस इज द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. आता बघा फोर्थ बघितलं आपण, m डिवाइड बाय 2. m डिवाइड बाय 2 इज इक्वल टू 14. करेक्ट. हे सगळे समजले. हे होतं सबस्ट्रॅक्शन, हे होतं ऍडिशन, हे होतं मल्टिप्लिकेशन. आता जिथे व्हेरिएबलच्या डिवाइड आलं म्हणजे हे डिवायडेशनचं असणार आहे. बरोबर. m डिवाइड बाय 2 म्हणजेच काय येणार, जिथे डिवाइड असतं तिथे मी काय करणार, मल्टिप्लाय. बरोबर.
मग जी संख्या व्हेरिएबल बरोबर आलेली ती किती आहे 2, ती काय आहे डिवाइड मध्ये, मग मी आता इथे काय करणार मल्टिप्लाय. करेक्ट. मग जर ह्या साईडला मी मल्टिप्लाय करते तेच ऑपरेशन मला त्या साईडला पण करावं लागेल. 14 मल्टिप्लाय बाय 2. इथं समजलं. आता इथे काय होणार 2 2 कॅन्सल, म्हणजेच काय 2 1 जा 2, 2 1 जा 2, राहिला काय m. इकडे काय 14 इंटू 2, 4 2 जा किंवा 2 4 जा 8, 2 1 जा 2. माझा आन्सर काय आला m इज इक्वल टू 28. आलाय का सोल्युशन ऑफ द इक्वेशन? नो, दिस इज नॉट द सोल्युशन ऑफ इक्वेशन. करेक्ट. m इज इक्वल टू 7 आणि तिथे काय आलं m इज इक्वल टू 28. म्हणजे काय म्हणणार मी इथे? नो, दिस इज नॉट द सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. क्वेश्चन 3 समजला. आता आपण क्वेश्चन 4 कडे. आतापर्यंत क्वेश्चन 3 झालाय. क्वेश्चन 4 मध्ये काय सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन मध्ये फर्स्ट इक्वेशन आहे y मायनस 5 इज इक्वल टू 1. ज्या वेळेला मायनस येईल त्यावेळेस मी काय करणार त्याच्यामध्ये ऍड, म्हणजे सबट्रॅक्शन असेल तर मी ऍडिशन करणार. म्हणजेच काय झालं y मायनस 5 व्हेरिएबल सोबत जो काही नंबर आहे त्याच्यासोबत मी काय करणार तोच नंबर ऍड असेल तर सबट्रॅक्ट, सबट्रॅक्ट असेल तर ऍड, मल्टिप्लिकेशन असेल तर डिवायडेशन, डिवायडेशन असेल तर मल्टिप्लिकेशन. मग आता इथे काय सबट्रॅक्शन, सबट्रॅक्शन आहे तर म्हणजे मी काय करणार ऍडिशन. करेक्ट. मग तोच प्रोडक्ट मी त्या साईडला ऑपरेशन मध्ये काय करणार जो इथे घेतला प्लस तर तो पण इथे मी +5 घेणार. करेक्ट. मग आता हा -5 + 5 0. करेक्ट. 1 + 5 6. म्हणजे माझं आन्सर आलं y इज इक्वल टू 6. समजलं. सेकंड इक्वेशन 8 इज इक्वल टू t + 5. आता बघा 8 इज इक्वल टू t + 5. आता ह्या इक्वेशन मध्ये आपण बघतोय की ही साइड ह्या साइडला अपोजिट आहे. मग मी काय करणार सेम करणार, काहीच नाही करणार, बघणार व्हेरिएबल कुठे आलेला आहे. व्हेरिएबल कुठे आलेला आहे लेफ्टला. करेक्ट. मग मी आता काय करणार व्हेरिएबल बघितल्यानंतर त्याच्यासोबत कुठली नंबर आहे बघणार. काय +5, +5 म्हणजे मी काय करणार -5. म्हणजेच काय आलं t + 5 - 5. जे ऑपरेशन इकडे केलं तेच ऑपरेशन मी काय करणार इकडे करणार. समजलं इथपर्यंत? बरोबर. 8 - 5 3. t + 5 - 5 एकमेकांना कॅन्सल की काय झाले 0. म्हणजेच काय आलं 3 इज इक्वल टू t. t म्हणजेच इज इक्वल टू 3. देअरफॉर t इज इक्वल टू 3. सेकंड नंतर थर्ड इक्वेशन बघू. 4x इज इक्वल टू 52. आता 4x इज इक्वल टू 52. व्हेरिएबल बरोबर नंबर काय झाला इथे मल्टिप्लाय. मग ज्या वेळेला व्हेरिएबल बरोबर मल्टिप्लाय होईल कुठलाही नंबर त्यावेळेला मी त्या नंबरचं काय करणार डिवायडेशन. बरोबर. म्हणजेच काय झालं 4x व्हेरिएबल बरोबर 4 आलाय. मग मी तो काय करणार तोच 4 डिवाइड करणार. सेम ऑपरेशन त्या साईडला पण करणार. 52 डिवाइड बाय 4. मग आता इथे काय झालं 4 1 जा 4, 4 1 जा 4. काय झाला इज इक्वल टू 52 डिवाइड बाय 4. आता सरळ सरळ जर कट करता असेल येत असेल तर करा. 4 1 जा 4. इथे किती आहे 4 1 जा 4. उरला किती 1. किती आला 4 3 जा 12. असं जमत नसेल तर सिंपल डिवायडेशन करायचं. 4 52 हे सगळ्यांना येतंय 4 1 जा 4. 5 मधनं 4 गेले 1. हा नंबर काय झाला खाली आला. 4 3 जा 12. म्हणजे 2 मधनं 2 गेला 0, 1 मधनं 1 गेला 0. किती आले 13. म्हणजे आन्सर काय आला माझा x इज इक्वल टू 13. समजलं इथपर्यंत? आता क्वेश्चन 4. आता क्वेश्चन 4 मध्ये इक्वेशन जे आहे ते काय दिलं आहे 19 इज इक्वल टू m मायनस 4. आता 19 इज इक्वल टू m इज -4. आता हा जो 19 आहे काय बघणार व्हेरिएबल बघणार. व्हेरिएबल बरोबर काय साइन आलेलं आहे बघणार -4 आलंय. म्हणजे मी काय करणार आता त्याला
+4 करेक्ट. 19 -4 इथे -4 आहे, मग मी इथे काय करणार +4 इज इक्वल टू m -4 व्हेरिएबल बरोबर मायनस होता म्हणून मी +4 केलं. तेच ऑपरेशन सेम या साईडला पण केलं. 19 + 4 म्हणजे किती आलं 23 करेक्ट. ऍडिशन करून बघा m -0 -4 + 4 0. मग आता काय आलं 23 इज इक्वल टू m म्हणजेच काय आलं m इज इक्वल टू 23. Therefore m इज इक्वल टू 23. समजलं इथपर्यंत. आता एक इक्वेशन आपण 5 बघू. स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर घेऊन टाका. फाईव्ह मध्ये काय सांगितलंय p डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 9 करेक्ट. आता इथे काय आलंय डिवायडेशन. आता डिवायडेशन आलं म्हणजे मी काय करणार मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय व्हेरिएबल बरोबर डिवाइड मध्ये 4 आलाय म्हणजेच मी तो काय करणार p डिवाइड बाय 4. 4 डिवाइड होता म्हणून मी त्याला काय केला 4 नेच मल्टिप्लाय केला. 9 × 4 म्हणजे p डिवाइड बाय 4 × 4 इज इक्वल टू 9 × 4. मग हा 4 × 1 = 4 4 × 1 = 4 इथे काय राहिलं सिंगल p. 9 × 4 म्हणजे 9 4 = 36. समजलं p इज इक्वल टू किती आला 36. आता पुढचे इक्वेशन बघू. x + 10 इज इक्वल टू 5. आता x + 10 इज इक्वल टू 5 आलाय म्हणजे हा काय झाला x इज इक्वल टू x + 10 आहे. आता +10 असेल तर मी त्याच्यासोबत काय कुठला नंबरने त्याला प्लस असेल तर काय करणार मी काय सांगितलं ऍडिशन असेल तर सबट्रॅक्शन. आता ते ऍडिशन आहे +10 आहे मग मी काय करणार -10. जो नंबर आहे त्याच नंबरने त्याला मायनस करणार. मग सेम ऑपरेशन ह्या साईडला पण होणार करेक्ट. आता इथे बघा काय आता हा +10 आहे हा -10 आहे हा -10 आहे. इथे काय आहे x + 10 मधनं 10 गेले 0. आता इथे एक गोष्ट आहे बघा साइन बघायचे. प्रत्येक याच्यामध्ये साइन ही कुठल्याच नंबरमध्ये बघताना मोठ्या नंबरला कुठली साइन आहे बघायची आणि ती साइन द्यायची. आता बघा इथे कोणतं साइन आहे मोठ्या नंबरला. मोठा नंबर कोण आहे याच्यामध्ये 5 आहे का 10 आहे 10 आहे. मग 10 ला कुठलं साइन आहे मायनस. मी जसंच तसं मायनस लिहिणार. मग ह्यात काय सांगितलं आपल्याला ऍडिशन म्हणजे 5 - 10 मीन्स किती 5 करेक्ट. म्हणजे इथे आन्सर काय आलं x इज इक्वल टू -5. समजलं. आता 7 बघू. m -5 इज इक्वल टू -12. बघा m -5 इज इक्वल टू -12 काय आलेलं आहे सबट्रॅक्शन. मी काय करणार ऍडिशन. m -5 व्हेरिएबल सोबत कोण नाही कुठला नंबर आहे 5 मग तोच काय करणार मी मायनसचं प्लस. सेम नंबरने ऍडिशन केली. तेच ऑपरेशन सेम मी ह्या साईडला पण करणार. m -5 + 5 0 5 मधनं 5 गेले 0 इज इक्वल टू -12 + 5. साइन कोणत्या नंबरला मोठ्या नंबरला कोणतं साइन आहे मायनस. ॲज इट इज लिहिलं मायनस आहे मायनस प्लस काय होतं मायनस. 12 मधनं 5 गेले 7 म्हणजेच काय आलं m इज इक्वल टू -7. त्याच्यानंतर इक्वेशन 8. आता इक्वेशन 8 मध्ये काय दिलंय p + 4 इज इक्वल टू -11. तर p + 4 व्हेरिएबल बरोबर कोण आलाय +4 मग मी तोच काय करणार सबट्रॅक्ट. म्हणजेच काय आलं p + 4 - 4 इज इक्वल टू -1 - 4.
जे इथं ऑपरेशन झालं सेम तेच ऑपरेशन मी त्या साईडला पण केलं. आता इथे काय आलं, 4 मधनं 4 गेले 0, मायनस मायनस काय होत आहे, काय होतं प्लस, मायनस मायनस प्लस, म्हणजे इथे काय झालं इक्वल टू -5. देअरफॉर p इज इक्वल टू -. बघा आतापर्यंत आपण क्वेश्चन 4 बघितले, पूर्ण कंप्लीट केले. त्यात आता क्वेश्चन 5 चालू आहे. आता क्वेश्चन 5 मध्ये काय म्हटलेलं आहे, हर्बा ओन सम शिप आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट, ही स्टील हॅज 176 शिप. हाऊ मेनी शिप डिड हर्बा हॅव ॲट फर्स्ट. बघा असे वर्ड प्रॉब्लेम्स आपल्या डे टू डे लाईफमध्ये नेहमी असतात. आपल्याला कुठलं ना कुठलं तर आन्सर, मी एवढं एवढं विकत घेतलं, मग मी एवढं एवढं सेल केलं, मग मला एवढं एवढं माझ्याकडे आहे, मग मी आता किती असेल हे फाइंड आउट करायचं आहे मला, बरोबर. मग त्याला काय म्हणतो आपण, वर्ड प्रॉब्लेम, बरोबर. मग आता हे वर्ड प्रॉब्लेम मध्ये त्यांनी काय, हर्बा ओन सम शिप, तिच्याकडे काही सम शिप होत, काही शिप्स होत्या, बरोबर. मग ह्या शिप होत्या, पण किती होत्या, सम, म्हणजे मला माहित नाही. मग जी गोष्ट मला माहित नाही मी त्याला काय करणार, सपोज करणार. सपोज काय करणार, एक्स. मग मी काय म्हटलं, लेट हर्बा ओन सम शिप, जे स्वतःच्या काही शिप होत्या. हर्बा हॅव एक्स शिप, करेक्ट. आता गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट. तिने त्यातल्या काय केल्या, सेलिंग शिप 34 इन द मार्केट. आता हे काय आहे बघा, गिवन. त्यानंतर काय केलं, ही स्टील हॅज, त्याच्याकडे अजून किती, ही स्टील हॅज 176 शिप, त्याच्याकडे अजून किती शिप्स आहेत, तरी पण त्याच्याकडे 176 शिप आहेत. स्टील हॅव 176 शिप. बघा मग आता आपल्याला एवढी इन्फॉर्मेशन आहे आणि ह्या इन्फॉर्मेशन मधून आपल्याला काय बनवायचंय, इक्वेशन, बरोबर. आता काय करणार मी, किती शिप किती आहेत तिच्याकडे टोटल, आधी किती होते, एक्स. मग आता एक्स होते आणि तिच्याकडे तिने त्यातल्या काय केल्या, 34 सेल केल्या, आणि तिच्याकडे स्टील किती आहे, किती आहे तिच्याकडे, 176 शिप. तिच्याकडे किती आहे, हर्बा हॅव एक्स शिप, सेलिंग शिप 34, स्टील हॅव 176 शिप. आता बघा तिच्याकडे किती होते, एक्स शिप, त्यातलं तिने किती केले असेल, 34, आणि आहेत किती शिप, 176. आलं इक्वेशन. एक्स तिच्याकडे टोटल होते, त्यातलं तिने 34 सेल केलं, आणि आता तिच्याकडे किती, 176. मग आता कसं फाइंड आउट करणार, एक्स मायनस 34, जिथे मायनस असते तिथे काय करणार आपण, प्लस करणार. म्हणजेच काय आलं, 176 प्लस 34. जे ऑपरेशन इथे केलं त्याचं ऑपरेशन या साईडला पण केलं. एक्स मायनस 0, मायनस 34 मध्ये प्लस 34 गेले 0. मग हा आला 176 प्लस 34, म्हणजेच काय झालं, 6 प्लस 4 10, 7 8 9 10, 7 8 9 10 11, 210. म्हणजे बघा आपल्याला ह्याच्यावरून काय कळतंय, एक्स म्हणजेच काय दिलं होतं, हर्बा हॅव एक्स शिप, म्हणजे किती शिप आहे तिच्याकडे, हर्बा हॅव 210 शिप, म्हणजे तिच्याकडे हर्बा ओन सम शिप आफ्टर सेलिंग 34 ऑफ देम इन द मार्केट, ही स्टील हॅव 176 शिप. How many ship did Harba have at first? How many ship did Harba have first? 210 ship. Harba have at first. लक्षात, म्हणजे तिच्याकडे आधी किती शिप्स होत्या, 210 शिप होत्या. बघा ह्यात काय प्रॉब्लेम आहे का, नाही. इक्वेशन समजलं, कसं सॉल्व्ह करायचं समजलं, एकदम इझी इक्वेशन असतं, फक्त किंमत टाकता आला पाहिजे, सगळे इक्वेशन सॉल्व्ह होते. आता सेकंड इक्वेशन बघा. सेकंड इक्वेशन मध्ये काय म्हटलंय, साक्षी प्रिपेअर सम जाम ॲट होम. साक्षी काहीतरी थोडासा ती जाम घरी तयार करते ॲट होम अँड फिल इट इन द बॉटल, आणि तिने काय केले, ते बॉटलमध्ये फिल केले. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ बॉटल टू हर फ्रेंड्स, त्यातल्या तिने काही जे प्रिपेअर केलं त्यातल्या तिने काय केलं, 7 बॉटल्स तिच्या
फ्रेंड्सला दिल्या. शी स्टील हॅज 12 फॉर हरसेल्फ. तरी तिच्याकडे तिने 17 दिल्या, त्याच्यानंतरही तिच्याकडे 12 बॉटल्स अजून आहे. हाऊ मेनी बॉटल्स हॅड शी मेड इन ऑल. मग तिने सगळ्या मिळून किती बॉटल्स बनवल्या असेल. इफ शी फिल 250 ग्रॅम ऑफ जॅम इन इच बॉटल, व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जॅम शी मेड. मग आता त्यांनी काय म्हटलंय की तिच्याकडे जर समजा तिने 17 तिच्या फ्रेंडला दिल्या, 12 तिच्याकडे अजून आहे, तर तिच्याकडे टोटल बॉटल्स किती आहे. इफ शी फिल 250 ग्रॅम ऑफ जॅम इन इच बॉटल, जर तिने प्रत्येक बॉटलमध्ये 250 ग्रॅम जर फिल केलेलं असेल, व्हॉट वॉज द टोटल वेट ऑफ द जॅम शी मेड. मग तिने टोटल सगळं जे जॅम बनवलं ते किती असणार. कळलं क्वेश्चन. आता बघा काय म्हटलेलं आहे. सगळ्यात पहिले सपोज काय करणार, साक्षी प्रिपेअर सम जॅम ॲट होम. सम म्हणजे किती केलं माहित नाही, मग मी काय म्हणणार लेट. सपोज करणार एक्स तिने किती प्रिपेअर केलेलं असणार. साक्षी प्रिपेअर सम जॅम ॲट होम म्हटलं किती. साक्षी प्रिपेअर एक्स जॅम ॲट होम. त्याच्यानंतर आपल्याला गिव्हन इन्फॉर्मेशन काय दिलंय. आफ्टर गिव्हिंग अवे 7 ऑफ द बॉटल टू हर फ्रेंड्स. तिने तिच्या फ्रेंड्सला काही बॉटल्स दिल्या, तर किती दिल्या तिने 7. त्यातल्या तिने किती बॉटल्स दिल्या फ्रेंड्सला 7. Still has 12 bottle for herself. Giving bottle to friends 7. Still has 12 bottle for herself. आता बघा ह्यात फर्स्ट क्वेश्चन आपण आधी सॉल्व्ह करू, मग सेकंड क्वेश्चन कडे जाऊ. काय म्हटलंय, साक्षीने प्रिपेअर केला एक्सच्या. किती प्रिपेअर केला तिने एक्स. गिव्हिंग बॉटल टू फ्रेंड्स, तिने त्यातल्या किती बॉटल दिल्या 7. म्हणजे दिल्या म्हणजे तिने सबस्ट्रॅक्ट केलं त्यातल्या. सी स्टील हॅज अ 12 बॉटल ऑफ फॉर हरसेल्फ. तरी त्याच्याकडे किती बॉटल्स आहे 12. बरोबर. सेम इक्वेशन आलाय. मायनस आहे सबस्ट्रॅक्ट करणार, सबस्ट्रॅक्शन आहे ऍडिशन करणार. -7 + 7 इज इक्वल टू 12 + 7. जे इकडे केलं सेम तेच तिकडे करणार. म्हणजेच काय झालं x - 0 7 + 2 9 1. किती बॉटल्स होत्या मग तिच्याकडे. तिने टोटल बॉटल्स किती प्रिपेअर केल्या होत्या 19. करेक्ट. आता बघा ह्या 19 मध्ये आता काय म्हणू शकतो आपण, x = 19. म्हणजेच काय, हाऊ मेनी बॉटल हॅड शी मेड. शी मेड 19 बॉटल्स. आफ्टर दॅट त्याच्यानंतर काय म्हटलंय, इफ शी फिल 250 ग्रॅम ऑफ जॅम इन इच बॉटल. प्रत्येक बॉटल मध्ये तिने किती जॅम फिल केलाय 250 ग्रॅम जॅम केलाय, फिल केलाय. बरोबर. आता प्रत्येक बॉटल मध्ये 250 ग्रॅम. मग ती लाईन काय करणार आपण, जी आहे लाईन ती राईट करून देणार. शी फिल्ड 250 ग्रॅम जॅम इन बॉटल, इन ईच बॉटल. करेक्ट. प्रत्येक बॉटल मध्ये तिने एवढा केलाय. मग मला सांगा याच्यामध्ये काय करावं लागेल. शी फिल 250 ग्रॅम जॅम इन ईच बॉटल. मला समजलं की तिने 50 म्हणजे 19 ला काय करावं लागेल, तर मल्टिप्लाय करावं लागेल आणि मला तिने टोटल किती जॅम बनवलाय ते समजेल. म्हणजे आता काय करणार मी, 250 × 19. करेक्ट. मग आता 250 ग्रॅम × 19. मग आता काय करणार मी, हे इथे लिहून घेते. × 19. करेक्ट. आता 250 × 19 बघा, 9 0 0, 9 5 जा 45, 9 2 जा 80 and 4 80 90
20, 21, 22. Correct. Into 1 0 0 1 5 5 2 1 2 0 5 7 4. किती आलंय बघा? 4750 ग्रॅम. ज्या वेळेला मला कुठल्याही गोष्टीचं मला 1000 ने डिवाइड करावं लागेल. करेक्ट. म्हणजे काय होणार? 4.750 ग्रॅम. ओके. अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 27 फिनिश झालाय. लेक्चर नंबर सेकंड टू लेक्चर सेकंड पण संपलाय. इक्वेशन हा चॅप्टर पण संपलाय. तुम्हाला याच्यात कुठलीही क्युरी असेल तर प्लीज कमेंटमध्ये सांगा. मी ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल.